केटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात केटीएन महाराष्ट्र न्यूज। काही ठळक बातम्या। गाढवांच्या सुळसुळाटामुळे किनवटकर हैराण। अपघातांची मालिका सुरूच असून लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष। किनवट शहरातील मुख्य रस्त्यांवर सध्या मोकाट गाढवांचा सुळसुळाट वाढला असून यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनधारक अत्यंत त्रस्त झाले आहेत। रस्त्याच्या मधोमध धावणाऱ्या या गाढवांमुळे शहरात रोज कुठे ना कुठे लहान मोठे अपघात घडत आहेत। अपघातांची जणू सवयच झालेल्या या परिस्थितीत सर्वसामान्य जनतेचा जीव धोक्यात आला आहे। मात्र प्रशासनाला किंवा संबंधित विभागाला याचे कोणतेही भय उरलेले नाही, अशी तीव्र भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे। या गंभीर समस्येवर स्थानिक प्रशासन केवळ आश्वासने देत वेळ मारून नेण्याचे काम करत आहेत। दुसरीकडे लोकप्रतिनिधींच्या या उदासीन भूमिकेमुळे संतप्त झालेले मतदार आता आम्ही हे सर्व लक्षात ठेवू असा इशारा देऊ लागले आहेत। स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रामराव इटकेपेल्लीवार यांनी या समस्येकडे जाहीरपणे लक्ष वेधले असून त्यांनी किनवटचे खासदार, आमदार, नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींना कळकळीची विनंती केली आहे की या मोकाट गाढवांच्या जाचातून आणि वाढत्या अपघातांच्या धोक्यातून किनवटच्या जनतेची लवकरात लवकर सुटका करावी। मुख्य मुद्दे: अपघातांचे प्रमाण वाढले। रस्त्यांवर अचानक धावणाऱ्या गाढवांमुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे नियंत्रण सुटून अपघात होत आहेत। प्रशासनाचे दुर्लक्ष। मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी असलेल्या स्थानिक प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। जनतेमध्ये तीव्र संताप। नेत्यांच्या केवळ आश्वासनांच्या राजकारणाला जनता कंटाळली आहे। शहरातील वाहतूक व्यवस्था सुरक्षित करण्यासाठी आणि नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी प्रशासनाने या मोकाट गाढवांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। किनवट टुडे न्यूज, किनवट, नांदेड। परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज। चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, पुढील ग्रुपवर शेअर करा।